मणिपूर राज्यामध्ये यादवी आहे आणि अराजकही आहे आणि या सगळ्या परिस्थितीला म्हणजे राज्य सरकार कारणीभूत आहे. म्हणजे राज्य सरकारची त्याच्यामध्ये ज्याला असं म्हणता येईल सक्रिय भागीदारी आहे, अशा प्रकारचं चित्र आहे. आणि या विषयावरती म्हणजे जेव्हा त्या दोन बायकांचा व्हिडिओ, त्या दोन कुकी बायकांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आलं, याचा जो व्हिडिओ आहे, हे मे महिन्यात ही घटना घडली होती आणि त्याचा व्हिडिओ आत्ता जो बाहेर आला जुलै महिन्यामध्ये, त्यानंतर जगामध्ये म्हणजे भारतामध्ये तर सर्वत्रच, भारत आणि इतरत्रही मोठ्या प्रमाणावरती निषेध मोर्चे किंवा निषेध करण्यात आला. आणि त्यानंतर म्हणजे हा जो निषेध तो एवढा मोठा होता की पुणे असेल, मुंबई असेल, बंगाल असेल, सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती, दिल्लीमध्ये मोठी निदर्शनं झाली. आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावरती 36 सेकंदाचं एक स्टेटमेंट केलं. म्हणजे 36 सेकंद फक्त ते बोलले आणि या 36 सेकंदातही ते जे काही बोलले त्याच्यामध्ये त्यांनी एक इशारा दिला की कोणाला आम्ही हे सोडणार नाही, जे कोणी अत्याचारी आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, या प्रत्येकाला शासन केलं जाईल असा त्यांनी विश्वास दिला. मात्र त्याबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये दोन गोष्टी आणखीन आणल्या. ते म्हणजे राज्य कोणतंही असो, मणिपूर असो किंवा राजस्थान वा छत्तीसगड, म्हणजे पंतप्रधानांनी अतिशय मखलाचीने याच्यामध्ये काँग्रेस रूल्ड स्टेट्स जी आहेत त्यांची नावं घेतली, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार आहेत. आता बलात्कार हे काही फक्त मणिपूरमध्येच होत आहेत असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्या घडतात घटना. ती राजस्थानचं उदाहरण दिलं. विशेषतः राजस्थानमध्ये त्या जे कोणी बलात्कारी होते त्या सगळ्यांना ताबडतोब पकडण्यात आलं, काही तासातच पकडण्यात आलं. तरी पण पंतप्रधान हे का सांगतायत? पंतप्रधानांनी हे सांगितलं कारण त्यांना भारतीय जनता पक्षाची एक ज्या लाईन म्हणतात ती ठरवून द्यायची होती. आणि ती लाईन अशी आहे की मणिपूरमध्ये काही घडत असलं तरी पण इतर राज्यातही हेच घडतंय आणि ते आम्ही एक्सपोज करतोय, अशा प्रकारची ही अतिशय म्हणजे ज्याला असं म्हणता येईल घृणास्पद अशी भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी घेतली. आणि त्याचा सगळ्यांनीच जाहीर निषेध करायला हवा. अनेकांनी तो केलेलाही आहे. कारण मणिपूरची जी परिस्थिती आहे ती इतकी भीषण आहे. म्हणजे तुम्ही समजा बाबू वर्गीस यांची मुलाखत पाहिली द वायरवरती करण थापर यांनी घेतलेली, तर आपल्याला त्याची म्हणजे ती मुलाखत देत असताना बाबू वर्गीस हे पत्रकार आहेत आणि ते तिकडे ग्राउंड रिपोर्ट किंवा आखो देखा हाल जाणून घेण्यासाठी आणि त्यावर रिपोर्ट करण्यासाठी गेलेले होते. आणि त्या गोष्टी सांगताना ते अक्षरशः म्हणजे त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना, त्यांचा गळा भरून आला, त्यांच्या डोळ्यात आसू चमकू लागले. कारण ते म्हणाले की आम्ही जेव्हा तिकडे गेलो आणि मग त्या वेगवेगळ्या घटना त्यांनी सांगितल्यात, एक तर ही एकमेव घटना नाही जी व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ती अशा अनेक घटना तिकडे घडलेल्या आहेत आणि याच्यापेक्षा भीषण अत्याचार झालेले आहेत किंवा होत आहेत. आणि ते बाबू वर्गीस यांनी अतिशय म्हणजे पंतप्रधानांना आवाहन केलं, काही करा पण हे थांबवा, तुम्ही काहीतरी करू शकता, असं अक्षरशः हताश होऊन त्यांनी प्रार्थना केली अक्षरशः असं म्हणता येईल. इतकी भीषण परिस्थिती आहे. कारण 50,000 लोक हे विस्थापितांच्या छावण्यांमध्ये आहेत आणि त्या छावण्यांमध्ये जी कोणी माणसं आहेत म्हणजे विशेषतः मुलं, बायका आणि यांना औषधं नाहीत, खाणं नाही, ते मिळत नाही आहे, झोपायची व्यवस्था नाही आहे, अनेक जण खालती जमिनीवरती झोपायला लागतं आहे. आणि याच्यामधून जे अनेक प्रश्न म्हणजे त्याच्याशिवाय एक मानसिक प्रश्न पण निर्माण झालेले आहेत. आणि या संबंधात तुम्ही काहीतरी करा असा आक्रोश त्या लोकांचा जो आहे म्हणजे मणिपूरमधल्या, हा आक्रोश जनतेपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बाबू वर्गीस करत होते. आणि म्हणून त्यांना भडभडून आलं हे सगळं सांगत असताना. परंतु आपल्याकडची जी यंत्रणा आहे, विशेषतः सरकार जे आहे आणि सरकारचा याला असलेला रिस्पॉन्स हा कमालीचा राजकीय आणि घृणास्पद असा आहे. सरकार का म्हणजे हे माहीत नाही आहे का की स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा पोलिसांचं शस्त्रागार लुटण्याची घटना मणिपूरमध्ये घडली आहे. पहिल्यांदा राज्य शासनाला आवाहन करायला लागतंय की शस्त्र परत करा. दुसरी गोष्ट अशी आहे की मणिपूरमध्ये ज्या नागा आणि कुकी आणि मैती या दोन जमातींमध्ये हे जे युद्ध म्हणजे यादवी युद्धच पेटलेलं आहे, हे यादवी युद्ध आहे, ती दंगल नाही आहे. तिकडे प्रत्येकाच्या हातामध्ये अतिशय सोफिस्टिकेटेड वेपन्स
किंवा अतिशय अत्याधुनिक शस्त्र दोन्ही गटांच्या हातात आहेत आणि त्याच्याद्वारे म्हणजे हे चाकू सुरे लाठ्या काठ्या दगड याच्याद्वारे चाललेलं हे युद्ध नाही आहे. हे अतिशय सिरियस आणि अतिशय गंभीर बाब आहे की ही दोन्ही गटांकडे अतिशय म्हणजे ॲडव्हान्स वेपन्स आहेत आणि अशा प्रकारची शस्त्र हातात घेतलेल्या ह्या टोळ्या आणि त्या गस्त घालत असतात आणि त्या एकमेकांवर हल्ले करत असतात आणि ऑफकोर्स प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये बायकांचा जो काही म्हणजे हा आता एक पुरुषीपणा आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच आहे, त्यानुसार त्या बायकांना ज्या प्रकारे लक्ष केलं जात आहे याच्यामध्ये म्हणजे हे सरकार खरं तर ताबडतोब बरखास्त करायला हवं. पण ते का बरखास्त होत नाही आहे? कारण हे सरकार बरखास्त केलं, तिकडे ते भाजपचं सरकार आहे, ते बरखास्त केलं तर मग असा मेसेज जाईल की भारतीय जनता पक्ष राज्य करायला नालायक आहे. हा मेसेज जाऊ नये म्हणून केंद्र सरकार या सरकारची पाठराखण करत आहे. आता याला वाचा फोडायची तर अर्थातच संसद हेच एकमेव महत्त्वाचं व्यासपीठ आहे आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेमधले त्या संसदेमध्ये या विषयावरती चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. आणि ही करत असताना विरोधी पक्षांनी हे ज्याला आपण फ्लोअर पॉलिटिक्स म्हणतो किंवा सभागृहातलं राजकारण म्हणतो याचं विलक्षण भान दाखवलं. राजकारण जेव्हा सभागृहात असतं, सभागृहातलं राजकारण हे नेहमीच नियमांनुसार करायला लागतं. तिकडे केवळ घोषणाबाजी होते, परंतु घोषणाबाजी हा काय त्या राजकारणाचा स्ट्रॅटेजी नसते. तर राजकारण हे नियमांनुसार करायला लागतं. तेव्हा विरोधी पक्षांनी अशी मागणी केली की या प्रश्नावरती, मणिपूरच्या प्रश्नावरती पंतप्रधानांनी एक निवेदन करावं आणि त्या निवेदनानंतर चर्चा व्हावी. पंतप्रधान जे 36 सेकंदाचं जे निवेदन पंतप्रधानांनी केलेलं आहे हे निवेदन संसदेच्या बाहेर केलेलं आहे. त्यांनी संसदेमध्ये या विषयावरती काहीतरी सविस्तर भूमिका मांडावी, सविस्तर माहिती द्यावी आणि त्यानंतर आम्ही चर्चा करू अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधकांची ही मागणी अर्थातच सत्ताधारी पक्षाने फेटाळून लावली. सत्ताधारी पक्ष असं सांगत राहिला की आमची चर्चेला तयारी आहे आणि जी चर्चा होती त्याला संसदेमध्ये चर्चा करत असताना अनेक वेगवेगळे त्याला असं म्हणतात मार्ग असतात. त्यापैकी एक मार्ग आहे तो म्हणजे अल्पकालीन चर्चेचा. अल्पकालीन चर्चा ही साधारणपणे अर्धा पाऊण तास किंवा 1 तास मॅक्झिमम चालते. त्या चर्चेला केंद्र सरकारने त्याचा आग्रह धरला आणि म्हणून अमित शहा यांनी विरोधी पक्ष नेत्यांना पत्र लिहून म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांना पत्र लिहून अशा चर्चेला तुम्ही या आणि आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि आपण प्रत्येक प्रश्नाची चर्चा केली पाहिजे, हेच व्यासपीठ आहे वगैरे असे सगळं म्हणजे ज्याला आपण गुडी म्हणतात हे सगळं लिहिलेलं होतं. तरी विरोधी पक्षांनी याचाच आग्रह धरला की पंतप्रधानांनी पहिल्यांदा निवेदन करावं. आणि त्यामुळे अनेक जण असं म्हणत होते की म्हणजे वर्तमानपत्रातून किंवा माध्यमातून असं चित्र निर्माण झालं की सरकार पक्ष तर तयार आहे पण विरोधी पक्षच गोंधळ घालून संसदेचं कामकाज थांबवत आहेत. मुद्दा तसा नाही आहे. मुद्दा त्यातला असा आहे की विरोधी पक्षांनी या बाबतीमध्ये एक तर पहिली मागणी केली, त्यानंतर सरकार पक्षाकडनं आश्वासन मिळवलं की आम्ही चर्चेला तयार आहोत आणि तरी पण नंतर ते हटून बसले पंतप्रधानांनी निवेदन करावं. याच्यावरती का? या सगळ्या 2, 4, 6 दिवसामध्ये विरोधी पक्षांची ज्याला आपण इंडिया म्हणतो त्या म्हणजे जो काही मोठी फ्रंट स्थापन झालेली आहे यांच्या मिटिंगा होऊन अखेरीस असं ठरलं की अविश्वास प्रस्ताव दाखल करावा. कारण अविश्वास प्रस्ताव आता काय असं 2 मार्ग होते संसदेमध्ये सविस्तर चर्चा करायची. तर 2 मार्ग असतात. एक म्हणजे स्थगन प्रस्ताव आणायचा. स्थगन प्रस्ताव म्हणजे सभागृहाचं कामकाज थांबवण्याचा, स्थगित करण्याचा प्रस्ताव. इतर जो कोणता बिलं असतील, ठराव असतील, हे जे सगळं लेजिस्लेटिव्ह बिझनेस म्हणतो किंवा कायदेमंडळाचं जे कामकाज असतं ते सगळं थांबवावं अशी मागणी करणारा ठराव विरोधी पक्ष आणू शकतात. हा ठराव मंजूर झाला तर अर्थातच सरकार कोसळतं. हा ठरावही अविश्वास प्रस्तावासारखाच असतो, परंतु अविश्वास प्रस्ताव हे अधिक मोठं म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की मोठं अस्त्र आहे. आणि या अविश्वास प्रस्तावावरती सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणणं म्हणजे तो कोणता पुढचा जो अलायन्स जो आहे ती जी काही एक आघाडी उभारली जात आहे भाजप विरोधातली ही अधिक मजबूत होणं, सरकार पाडणं हा या मागणीचा उद्देश नाही किंवा ते त्यांचं हे पण नाही आहे, ते त्यांचं लक्षही नाही आहे.
मुद्दा असा आहे की सरकारवरती या जनतेचा, देशातील जनतेचा विश्वास उरलेला नाही हे सांगण्यासाठी तो अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे. आणि या अविश्वास प्रस्तावाच्यामुळे संपूर्ण जी विरोधी पक्षांची जी भाजप विरोधी जी ज्याला असं म्हणून आघाडीची बांधणी आहे ती अधिक मजबूत होते आहे. आणि याला उत्तर देण्यासाठी आता पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्ष काय स्ट्रॅटेजी वापरतात ती आपण पाहायला पाहिजे. हा जो सत्ताधारी आपल्या विरोधी पक्षांनी आणलेला जो अविश्वास प्रस्ताव आहे यामधून विरोधी पक्षांची राजकीय आघाडी अधिक बळकट होणार आहे. आणि या आघाडीला जनमताचं मोठ्या प्रमाणावरती समर्थन मिळण्याची शक्यता आज घडीला दिसते. कारण मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रश्नावरती देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं झालेली आहेत. इव्हन यांनी तर असंच युरोपियन युनियनने तर असा ठराव केलेला आहे की भारतातील कोणत्याही कंपन्यांशी करार करायचे किंवा आयात निर्यात ह्या सगळ्या बाबींमध्ये या देशातील कोणत्याही अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची हमी घेतल्याशिवाय आपण त्यांच्याशी करार करू नयेत, अशा प्रकारचं निर्णय घेणं युरोपियन युनियनला भाग पडलेलं आहे. अशा प्रकारे सर्व बाजूनी सरकारवरचा जो दबाव आहे, सरकारवरचं जे दडपण आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव केव्हा चर्चेला येतो हे सभागृहाचे सभापती आहेत ते ठरवतील आणि त्यानंतर चर्चाही होईल. त्याच्यामुळे सरकार पडणार नाही आहे, परंतु सरकार विरोधी वातावरण अधिकाधिक व्यापक होणार आहे आणि ती जी विरोधी पक्षांची एकजूट आहे ती अधिक घट्ट होणार आहे अशी शक्यता आपल्याला आता दिसते. या अविश्वास प्रस्तावावरती जेव्हा चर्चा होईल तेव्हा आता मी म्हटलं त्याप्रमाणे स्त्रियांवरील अत्याचार, मानवी हक्कांचं उल्लंघन, सरकारची म्हणजे राज्य सरकारचं अपयश, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यातलं अपयश इत्यादी सगळ्या गोष्टी येतीलच. त्याशिवाय दोन्ही जमाती ज्या आहेत, फक्त दोनच नाही आहेत मणिपूरमध्ये, नागाई आहेत, कुकी आहेत, झुमी आहेत, मैतेई आहेत, यांच्यामधला जो जादवी युद्ध किंवा सदृश्य परिस्थिती आहे याच्यावरही चर्चा होणार आहे. आणि त्याचबरोबर मैतेईंची जी वादग्रस्त मागणी होती किंवा आहे ज्या मणिपूरच्या उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला की मैतेई लोकांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, यावरतीही चर्चा होणार आहे. त्यामुळे या विषयाचे अनेक पैलू या चर्चेमध्ये, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेमध्ये येतील आणि त्याच्यामध्ये सरकारचे वेगवेगळ्या प्रकार, मी म्हटलं त्याप्रमाणे पहिलंच भारतातली घटना आहे पोलिसांचं शस्त्रागार लुटण्याची, ही याच्यावरती चर्चा होईल. त्यामुळे ही चर्चा होत असताना आपल्याला मणिपूरची थोडीफार, ज्याला असं म्हणू की बॅकग्राऊंड किंवा त्याची पृष्ठभूमी काय आहे मणिपूरच्या प्रश्नाची, ती थोडीफार माहिती असायला हवी. आणि आपण आता समजा इथे बघितलं काय तो मणिपूरचा नकाशा समजा बघितलात तुम्ही, तर त्या नकाशामध्ये दिसेल तुम्हाला की जे हिरव्या रंगाचे जे हे आहेत भाग आहेत, हा हिरवा रंग म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की जी लाल रंगात आहे ती खरं तर ही आहे मणिपूरची, ज्याला म्हणतो आपण तो इम्फाळ नदीचं खोर आहे. आणि इकडे सर्वाधिक ते मैती लोक जे म्हणतो आपण ते इम्फाळ नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये त्या इम्फाळ नदीच्या खोऱ्याच्या वरचा भाग जो आहे, उत्तरेचा भाग जो आहे, त्या उत्तरेच्या भागामध्ये जो निळा रंग आहे ना तो ॲक्च्युली कुकी लोकांचा प्रदेश आहे. आणि त्याच्यावरती जो रंग आहे हिरवा रंग, तो खरं तर नागांचा, म्हणजे नागा डॉमिनेटेड म्हणता येईल. अर्थात प्रत्येक ठिकाणी थोडे बहुत हे थोडे बहुत ते आहेत, तो काही प्रश्न नाही. परंतु हा जो वरचा उत्तर भाग जो आहे ना मणिपूरचा, त्याच्यामध्ये एक प्रदेश असा आहे की जो कुकींचा जो म्हटला जातो, कुकींनी थोडाफार व्यापलेला आहे. त्या तिकडे सर्वाधिक अत्याचार होत आहेत. कारण हे कुकी या बहुसंख्य म्हणजे व्हॅलीमध्ये जे बहुसंख्य आहेत अशा मैतेई लोकांच्या याच्यामध्ये वेढ्यामध्ये सापडतात. आणि याच्या उलट तो जो दक्षिणेकडचा भाग आहे तो जर का नीट बघा, जो निळ्या रंगात आहे, तुम्हाला कळेल तिकडे मिझोराम दिसतोय. आणि तो जो मिझोरामचा भाग जो आहे, मिझोरामला लागून असलेला जो मणिपूरचा भाग आहे तो निळ्या रंगाचा आहे, तो तिकडे पुन्हा कुकींची सर्वाधिक वस्ती आहे.
आणि त्यामुळे कुकींचा संबंध, त्यामुळे हीच वस्ती पुढे मिझोराममध्येही आहे. त्यामुळे म्हणून मिझोराममधून जे मैतेईंना हाकलवण्याचं जे प्रमाण वाढलं आहे किंवा त्यांना ज्या धमक्या दिल्या जात आहेत, याचं कारण मिझोराममध्ये असलेला कुकींचा प्रभाव किंवा कुकींचं वर्चस्व नाही आहे, पण त्या भागात ते प्रभाव आहे. तसंच या बाजूला बघितलं आपण म्यानमारच्या साईडला, तर तो जो राखाडी रंगातला जो भाग आहे, इथेही कुकींची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे, झोमी पण आहेत आणि अन्य आहेत लोक. आणि हे जो भाग सगळा आहे, म्हणून म्हटलं नागा, कुकी, झोमी असे वेगवेगळे गट जे आहेत, मैतेई आहेत, त्याच्याशिवाय बंगाली आहेत, आसामी आहेत, असे वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही बघाल ते आसाममध्ये जो भाग आहे ना आसामचा, ती कचार व्हॅली, तिकडेही रिफ्युजी कॅम्प उघडण्यात आलेले आहेत. कारण मैतेई जरी इथे समजा त्या इम्फाळ व्हॅलीमध्ये त्यांचं वर्चस्व असेल, तरी अन्य प्रदेशात ते अल्पसंख्य आहेत. कुकी समजा या दक्षिणेकडच्या भागामध्ये बहुसंख्य असले तरी अन्य भागात अल्पसंख्य आहेत. आणि त्यामुळे आसाममध्ये काय आणि मणिपूरमध्ये काय किंवा नागालँडमध्ये काय, कुठेही अशी परिस्थिती असते की एखादा वंश किंवा एखादी जमात ही एका भूभागामध्ये अधिक प्रभावी असते, पण दुसऱ्या भूभागामध्ये ती अल्पसंख्य असते. आणि हा जो सगळा संघर्ष चालू आहे, हा संघर्ष प्रामुख्याने जमीन आणि जंगल यांच्यासाठी सुरू आहे. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की कुकी लोक किंवा हे जे लोक शेती करतात, ती शेती पोटापुरती असते. ते अन्न विकण्याचा काही विषयच नसतो. म्हणजे जे काय तांदूळ, प्रामुख्याने तांदूळ, डाळ हा जो आहे हे त्यांना रोजचं, म्हणजे मला ड्रायव्हर, मी आत्ता गेलो होतो नॉर्थ ईस्टला, तेव्हा आमचा जो ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हर सांगत होता, तो आसामी होता, त्याच्याकडे 10 बिघा जमीन होती. किती? 10 बिघे जमीन. या 10 बिघे जमिनीमध्ये तो शेती करायचा म्हणजे काय, फक्त भाताची लावणी करायला, म्हणजे लावणीच्या वेळेला आणि काढणीच्या वेळेला तो गावाकडे जायचा. बाकीचे दिवस तो ड्रायव्हिंग करायचा. आणि त्याच्याशिवाय त्या शेतामध्ये एक तळं होतं, त्यातले तो मासे साधारणपणे 2-1 वर्षांनी तो मासे विकायचा. म्हणजे एक मासा साधारणपणे 2 किलोचा झाला, त्याला 2 वर्ष लागतात असं त्याने सांगितलं. म्हणजे एक माणूस 3 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये होता: शेती, मच्छीमारी आणि ड्रायव्हिंग. याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं त्याचं उत्पन्नाचा स्रोत हा ड्रायव्हिंगच होता. म्हणजे तो जे काय काम करत होता तो. परंतु तो म्हणाला, शेतीमुळे माझं वर्षभराचं जे धान्य आणि डाळ वगैरे लागते, राई म्हणजे आपलं मोहरीचं तेल वगैरे, हे मला वर्षभराचा पुरवठा होतो, म्हणून मी शेती करतो, नाही तर शेतीतनं मला काही उत्पन्न नाही आहे. अशीच परिस्थिती जवळपास या सगळ्या मणिपूरमधले, एक मैतेई सोडले बरेचसे, तर बऱ्याचशा लोकांची स्थिती अशी आहे की ही पोटापुरती शेती आहे. आणि त्यामुळे ती शेती आमची ती हिरावून घेतली जाईल, याच्यावरती हा सगळा वाद सुरू आहे. आणि त्याच्यातून हा भीषण संघर्ष निर्माण झालेला आहे. खरं तर मैतेई आणि कुकी, मैतेई आणि नागा आणि कुकी, झोमी यांच्यामधल्या संघर्षाला एक 100-150 वर्षाची मोठी म्हणजे परंपरा आहे. ते काय आत्ताच सुरू झालेलं नाही आहे, परंतु आज तो हाताबाहेर गेला आहे. आणि लोक जे आहेत त्याच्यामधले हे आता अधिकाधिक जागरूक झालेले आहेत. आणि आत्ता म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाकडेच अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. आणि त्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. यातला एक भाग जो सांगितला जातो, आणि त्याच्यामध्ये मला फारसं तथ्य वाटत नाही, पण तो एक अँगल आहे, तो म्हणजे हा जो मणिपूरचा जो भाग आहे, विशेषतः डोंगराळ भाग जो आहे, त्या डोंगराळ भागामध्ये काही खनिजं आहेत. आणि त्याच्या खाणी म्हणजे खाणकाम सुरूच आहे. आणि त्या खाणकामाला अनेकांचा विरोध आहे. याचं कारणच असं आहे, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, जी पोटापुरती शेती आहे ती पण त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होईल, याच्यामुळे त्याला विरोध आहे. अर्थात त्याच्यावरून असं सांगितलं जातं की याच्यामध्ये अदानीचा किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा त्याच्यावरती डोळा आहे. याच्यात मला तरी त्यात फारसं तथ्य वाटत नाही. आणि ती चर्चा करण्याची आत्ता वेळही नाही आहे. आत्ताची वेळ आपली ही आहे की हा हिंसाचार ताबडतोब कसा थांबवायचा. कारण हा हिंसाचार जर का थांबवायचा असेल तर पहिल्यांदा बिरेन सिंग यांचं जे सरकार आहे, हे सरकार बरखास्त केलं तरच कुकींना त्याबद्दल विश्वास वाटू शकतो. आणि मैतेईंनाही, कारण मैतेईंनाही सगळ्यात म्हणजे आसाममधल्या मैतेईंना त्रास होतोय, त्यांना घरं सोडून जावं लागतंय. मिझोराममध्ये त्यांना जे आहेत नोकरीसाठी गेलेले किंवा शेती करणारे, यांना परत जावं लागतंय. कोणालाही आज मणिपूरमध्ये कुठच्याही जमातीचा माणूस असेल तर तो फक्त आपल्या जमातीच्या कुंपणामध्येच थोडाफार सुरक्षित आहे.
कारण कायदा सुव्यवस्था नावाची चीजच उरलेली नाही आहे. त्यामुळे पहिलं गोष्ट म्हणजे ते रद्द केलं पाहिजे, ते सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि त्यानंतर मग पुढची चर्चा करता येईल. तेव्हा आत्ता ते खाण आणि हे जे काही आहेत कॉर्पोरेट हितसंबंध, ही चर्चा करण्याची वेळ नाही आहे. आणि जे महिलांवरती आणि बालकांवरती जे अत्याचार होत आहेत, जे आत्तापर्यंत मणिपूरच्या इतिहासात कधी झाले नव्हते, ते थांबवायला हवं. शेकडो चर्चेस जाळली गेलेली आहेत, त्याला हे करायला हवं, रोखायला हवं. हे आत्ताचे मणिपूरमधले तातडीचे प्रश्न आहेत आणि यासाठी मोठ्या प्रमाणावरती मणिपूरला मदत करावी लागेल. विशेषतः कारण इतका धक्का बसलेला आहे, त्या सगळे निर्वासित किंवा विस्थापितांच्या ज्या छावण्या आहेत त्यातल्या मुलाबाळांना एवढा मोठा धक्का बसलेला आहे की असा हिंसाचार बघणं म्हणजे 1.5 महिन्यामध्ये जवळपास 150च्या वर लोक ठार झालेली आहेत. आणि बिरेन सिंग यांचंच म्हणणं मानायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं, तर बलात्कार आणि नग्न करून धिंड काढणं ही प्रकार 100च्या आसपास जवळपास झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिकडचे तरुण, तिकडची मुलं, तिकडच्या बायका, तिकडचे वृद्ध या सगळ्यांना भीषण मानसिक धक्का बसलेला आहे आणि याच्यामधून परिस्थिती अतिशय चिघळू शकते. कारण ही माणसं पुन्हा त्यातला धोका मी सांगितला की प्रत्येकाकडे म्हणजे जे कोण बंडखोर गट आहेत किंवा जे कोण एकमेकांशी लढत आहेत त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत, ते लाठ्याकाठ्या घेऊन नाही लढत आहेत. त्यामुळे उद्या मिलिटरीला पण त्यांच्याकडे पाठवायचं झालं तर मोठे प्रश्नच आहेत त्यांच्याशी हे करणं. ते शांत करता येईल पण आपण किती किंमत मोजायची त्यासाठी, असे प्रश्न आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आजची गरज अशी आहे की पंतप्रधानांनी राजकारण बाजूला ठेवून, म्हणजे त्यांनी जे अतिशय घाणेरडं स्टेटमेंट केलेलं आहे, राजस्थान आणि छत्तीसगड इत्यादी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचा उल्लेख करून ते मुळात मागे घेतलं पाहिजे आणि देशभावनेतून देशाच्या एकात्मतेच्यासाठी ही विविधता कशी टिकवायची यासाठी या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. याच्यामध्ये मैतींची बाजू घेण्याची गरज नाही का कुकींची किंवा नागांची. आज आपल्याला गरज आहे ती माणुसकीची बाजू घेण्याची. धन्यवाद. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, जेणेकरून आम्हाला आणखीन सुधारणाही करता येईल आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. त्याचबरोबर इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा. हा एपिसोड किंवा या चॅनलचे कार्यक्रम शेअरही करा. स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा. धन्यवाद.